गेल्या महिन्याभरापासून बुलढाणा जिल्ह्यामधील शेगावच्या अनेक गावांमध्ये टक्कल व्हायरसनं धुमाकूळ घातला होता। त्यानंतर आता अनेक लोकांच्या डोक्यावरती नव्यानं केस उगवू लागलेत, पण केसगळतीचं ठोस काही कारण अद्यापही समोर आलं नाहीये। दरम्यान केसगळतीनंतर आता नवीन समस्या निर्माण झाली आहे। ज्या लोकांना टक्कल पडलं होतं त्यांना आता डोळ्यांचा त्रास सुरू झालाय। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता नवच संकट उभं राहिलंय। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। आधीच केस गळतीनं हैराण, त्यात दृष्टीदोषाचा त्रास, अशी अवस्था बुलढाणा वासियांची झाली। शेगाव तालुक्यातल्या अनेक गावात टक्कल व्हायरसने धुमाकूळ घातलाय। तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचे केस गळू लागल्यानं या गावातील लोकांची समस्या ही राष्ट्रीय समस्या ठरली आहे। त्यातच केस गळतीनं हैराण झालेल्यांना आता डोळ्यांचा त्रास सुरू झालाय, तर काहींची नजर कमजोर होत असल्याचंही ग्रामस्थांकडून सांगितलं जातंय। दरम्यान केस गळती आणि दृष्टीदोष याचा कुठलाही संबंध नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे। बोंड गावात केस गळतीपूर्वी 2 व्यक्तींना दृष्टीदोष असल्याचं आढळून आलंय। त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन करण्यात येतंय। नवीन तक्रारी येत आहेत की लोकांना दिसायला कमी झालंय। ऍक्च्युअली वस्तुस्थिती तशी नाहीये। बोंडगावमध्ये 2 रुग्ण आहेत ज्यांना ऑलरेडी चष्मे लागलेले आहेत, ते चष्मा वापरत नाहीत। त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट कडून तपासणी करून घ्यावी म्हणून। केस गळती प्रकरणाचा कमी दिसण्याशी काहीही संबंध नाही आणि तिथे काही असे भरमसाठ कमी दिसणारे रुग्ण वाढले असेही नाहीये। 2 रुग्ण आहेत, त्यांची तपासणी करून त्यांना डोळ्यांचा जे काही असेल त्याचा उपचार करण्यात येईल। पाण्याचा, केस गळतीचा आणि कमी दिसण्याचा अर्थार्थी संबंध नाही, त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये। बुलढाणा जिल्ह्यातील 13 गावातील केस गळतीच्या रुग्णांचा आकडा हा 222 वर पोहोचलाय। केस गळती प्रकरणी आरोग्य विभाग, ICMR दिल्ली आणि चेन्नई येथील शास्त्रज्ञ बाधित गावामध्ये येऊन संशोधन करून गेले। विविध प्रकारचे नमुने तपासणीसाठी वेगवेगळ्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत, मात्र अद्याप अहवाल प्राप्त न झाल्याने या आजाराचे गूढ कायम आहे। त्यामुळे आता सर्वांचे लक्ष हे ICMRच्या अहवालाकडे लागलंय। ICMR चेन्नई आणि दिल्लीच्या पथकाने अनेक प्रकारचे नमुने घेतले। स्किन बायोप्सीचे नमुने दिल्लीतील एम्सच्या मायक्रोबायोलॉजी लॅबमध्ये पाठवलेत। पाणी आणि मातीचे नमुने हे भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवलेत। घरातील ज्वारी, गहू, तांदूळ, डाळींसह विविध धान्यांचे नमुने हे चेन्नई येथे पाठवण्यात आलेत। त्याला इतका हा विषय गंभीरच आहे, पण त्याला इतकं जनरलाइज करू नका की राज्यामध्ये अशा प्रकारचा आहे। राज्यात तसं नाही आहे। बुलढाण्यातला विषय वेगळा आहे, पुण्यातला विषय वेगळा आहे। बुलढाण्यामध्ये काही मात्रेत पाण्यामध्ये काही गोष्टी अधिकच्या आढळून आल्या म्हणून त्याचा एक रिपोर्ट आपण घेतलेला आहे। त्याचा अंतिम रिपोर्ट आल्यानंतर त्याच्या निष्कर्षाला आपण पोहोचू। बुलढाणा जिल्ह्यातला टक्कल व्हायरस या आजाराला महिना उलटून गेलाय, मात्र केस गळती कशामुळे होत आहे याचं मुख्य कारण अद्यापही समोर आलेलं नाहीये। दरम्यान टक्कल पडणाऱ्यांच्या डोक्यावर केस उगवू लागल्यानं बाधित गावातील सर्वेक्षण देखील बंद केलंय। त्यातच आता केस गळती झालेल्या काही रुग्णांना दृष्टीदोष झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता या प्रकरणात नवच संकट उभं राहिलंय। संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।